आणि सध्याचा युवक त्याच्या डोक्यात असलेले प्रश्न, सळसळतं रक्त असताना कुठंतरी पोलीस भरतीत कटला, PSIच्या मेन्सला कटला, कुठंतरी ग्रामसेवक, तलाठी लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, चपरासी, PSI, STI, ASO, BAMS, MBBS कंसात जी लागल ती, याच्यात कटल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात जर आत्महत्याचा विचार येत असेल तर माझं खुशाल तुला आव्हान आहे, तू आत्महत्या कर. वाटलं तर रोगर मी देतो तुला, पण दलिंदरा मरताना, तुला जर मरायचा विचारच आला तर मरताना भगतसिंगांनी केलेलं काम आठव, मरताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आठव, मरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आठव. अरे एखादा टेम्पररी प्रॉब्लेम आला तर त्यासाठी टेम्पररी सोल्युशन असते. टेम्पररी प्रॉब्लेमसाठी परमनंट सोल्यूशन पाहायचं नाही. एखादी गोष्ट गेले ना, एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं होता मेरे दोस्तों. एखादी गोष्ट गेली म्हणजे आपल्या नशिबात नसेल ती, कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की देतो. आणि म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की कदाचित भगतसिंग जिवंत असतील आणि तुमच्यासारखे तरुण पोरं आत्महत्या करत असतील तर भगतसिंग सुखदेवाला म्हणतील, कई ओटो के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, कई ओटो के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. हे थोडं आपल्याला गांभीर्य लक्षात घ्यायचंय. संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, आता ज्याच्या त्याच्या समाज सुधारकाच्या विचारसरणीचे त्याचं नाव घेतलं त्याला बरं वाटायले, पण सुधरा त्यानं कुठला धर्म जात बीत पाहिलं नाही, त्यानं फक्त पाहिलं सुधारलेले जे दलिंदर आहेत त्याला पुन्हा सुधारायचं आणि देश घडवायचा. तर बा संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, जननायक बिरसा मुंडा, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, चर्चा, खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण पेरलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि मला ज्यांच्यामुळे बोलता आलं, आणि कुठला जात धर्म पंथ यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब करून आपण ज्या ज्या पदाला गवसणी घातलेली आहे ती गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य एका महामानवांच्या लेखणीतून या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम एका महामानवाने केलं. ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PSI, त्यानंतर लिपिक, 4.5 वर्षाचा अनुभव, ती नोकरी करायची आहे. आणि ती नोकरी केल्याच्या नंतर देखील प्रशासनात गोरगरिबांचे लेकरं जावेत, त्यांच्या घराचा चुलीचा प्रश्न मिटावा, त्यासाठी महत्त्वाची गोष्ट तुळशीपत्र घरावर ठेवून आपली नोकरी सोडून तुमच्यासाठी अहोरात्र मैदानात उतरून रक्ताचं पाणी आणि हाडाचं काढं करून शिकवण्याचं काम करणारे आमचे परममित्र मार्गदर्शक माननीय भारती सर यांना देखील अभिवादन करतो. यानंतर विचारमंचावर आमचे परममित्र स्वप्नील भैया भारती, ज्यांनी कमी वयामध्ये विचारांची धुरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम केलं. आमचे मार्गदर्शक आदरणीय अविनाशदादा भारती, प्रमुख विचारमंच. इथं बसलेल्या मुली पण ह्या आता विचारमंचावर आले, तुम्ही पण आहेत. तर तुम्ही सर्व मोबाईल घेऊन असणारे, उभे असलेले, बसलेले पालक, त्याच्यानंतर या ठिकाणी असलेल्या वडीलधाऱ्या, मातृपितृतुल्य बंधू आणि भगिनी, या सर्वांना भाई वाटचालीची शुभेच्छा देतो. आणि नेमकंच इथं तोपिक सरांनी एक उदाहरण सांगितलं होतं, बाबा तुम्हाला पुश करावं लागते, पुश. आता आमच्या दलिंदर लेकराचा प्रॉब्लेम काय सर, काचावर पुश आणि पुल लिहिल्यावर ते डोक्यात कन्सेप्ट आहे, त्याच्या केलं ढकलायचं का वढायचं. आमच्या दलिंदराचा पॅटर्न काय, ते काय करते, दरवाजा असा करून पाहते. त्याला कळलं माघ आलाय ना, मग अलीकडे येते, तिकडं त्याला पूल असो का पुस असो खड्यात जाऊ द्या, काही घेणं नाही त्याला. त्याला ना पुश कळतंय ना पूल कळतंय, कारण याची इंग्रजी कशी, रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. याच्या इंग्रजीच्या मध्ये काय, रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर. मग प्रश्न पहिला, हाऊ मनी अॅनिमल इन दिस गार्डन. मग हे काय करायचं, ते अॅनिमल शब्द प्रश्नात कुठे, ते पॅरेग्राफ मध्ये कुठे पाहायचं. मग हे अॅनिमल आणि ते अॅनिमल एक आहे ना, मग त्याच्या मागची एक, पुढची एक, फुल स्टॉप. देवाची कृपा, आमचं दलिंदर तरी बी पास. तेवढं झाल्यावर ते आता इथं आले. इथं अनेक PSIचा निकाल लागला. सृष्टीनं 127 तास डान्स केला, तिचाही सत्कार झाला. त्याच्यानंतर सामाजिक संघटना त्यांचाही सत्कार झाला. मग आता याला वाटलं आपलं काय बाबा, आपलं काय,
तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, भारती सरांनी हा कार्यक्रम कशासाठी ठेवला त्याचं एक उदाहरण आहे. आणि विचार मंचावर बसलेले हे मान्यवर आहेत, यांचं नेमकं तुमच्यासाठी योगदान काय हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. कारण तौफिक सरांनी सांगितलं धक्का पुश, त्या पुशसाठी आपल्याला बोलावं लागेल. आणि आपला कार्यक्रम आहे, आपण भाषण भिषण ठरून बिरून काहीच येत नसतो. युट्यूबला माईच्या जे मनाला वाटलं ते बोलतो. महाराष्ट्रात कोणी एका मीडिया माध्यमातून शिवा देणारा आपण विचारच केला नाही. कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुम्ही तुमच्या तोंडावर कोणी बोललं विचार आहे, तुमच्या माघारी लोक डायलॉग मारतील, माघारी काही बोलतील. आता तू इथं तयारी करायला लातूरला आला, छानपैकी अभ्यास करू लागला, तर तुला हल्टिंग गाडीन जावं लागेल. रात्रीच्या काही काही भाषा कळत नसेल ते डायलॉग आणील, आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी द नेम ऑफ लातूर, या तोंडावर उलट्या झापडा आणील. आगाव भापारे आणायचेच नाही, जे हे ते खरंच उगा काय आलं. तिच्यासोबत बसला, तिला घेऊन कॉफी शॉपला, ती खायली पिझ्झा, बाप्पा. अरे म्हणजे तिच्या नादी लागायचं नाही, माईच्यान सांगतो, अनुभवा अंती. अरे मग लय हुशार होतो, लय अभ्यास करतो, डीएड सीईटीला फक्त तिच्यामुळे 6 मार्कांनी रिझल्ट गेला. आता फक्त हे माझ्या बायकून ऐकून बायको म्हणणार कोण होती ती वांधे. पुन्हा काय होते माहिती आहे का, मुलींना पण विनंती, आपण खेड्यातून आलो, खेड्यातून आल्याच्या नंतर आपली संस्कृती विसरायची नाही. तर होते काय माहिती आहे, पोरग हिच्यासोबत कॉफी शॉपला बसलं, काट्याचा चमचा पाय असा, हा थांब, मला माहित आहे जे जास्त आढळले का ते उपासी मित्र मिळेल, याच्या नशिबात काही चालेल नाही आणखी. तर वांदे काय माहिती आहे का, हे तिच्यासोबत कॉफी शॉपला बसते आणि हिनं मागवला पिझ्झा, वरतून कांदा असते ना, पाभ्यास. आता काही काही पोरी म्हणतात मग तुला कसं काय माहित, हा थांबा, त्याचं लगेच म्हणाला हा. तर पोरीसोबत बसल्यावर प्रॉब्लेम काय होते, काट्याचा चमचा असते. आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, वांदे काय व्हायलेत, एका रूममध्ये तुम्ही 4 जण आहेत, 4 पैकी अभ्यास करायले, छान अभ्यास चालू आहे, एकाच्या हृदयाचे तार जुटलेले आहेत. आकडा मी बोललेलं ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे, पहिलेच म्हणून. आता समजा एखाद्याने विचारलं नेमकं हृदयाचे तार म्हणजे काय, तर तू जागतिक हनुमान जयंती साजरी कर, है ना, कॉमन आहे ना. हा थांब, प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आमचं पोरगं छान पद्धतीने अभ्यास करते, सर्व काही सुरळीत चालतं. एका रूममध्ये 4 जण असतात, औषधातून निलंग्यातून आले आणि अभ्यास करू लागले. छान अभ्यास चालू होता. अभ्यास चालू असल्यावर एकाच्या हृदयाचे तार गावाकडे जुटलेले आहेत. दिसायला थांब, मी तुझ्यापाशी येईल, त्या गोष्टी माझ्या कानात सांगायला लागल्या, मी इथं सांगेल. पण झालं काय बाबा, की आमचा पोरगा छान अभ्यास करते, तिकडून हिचा फोन येतो. आवाजाचे प्रकार आहेत पुन्हा, मोबाईल लांब धरायचा गोड आवाज येते, जवळ धरल्यावर घोगरा येते. ही लांब धरती आणि लांबून त्याला म्हणते काय करायलास, काय करायला म्हणल्यावर हे दलिंदर काय करते, स्पीकर ऑन करते. काहून, तर त्या रूम मध्ये जे 3 उपासी मित्र मंडळ आहेत का, लोंढे सर, मग यायला ते ताण, हे 3 कोमात जातात. बाप रे. आणि तेवढ्यात ती काय म्हणते, अभ्यास का चालू आहे. मग हे काय म्हणते, चालू आहे बरोबर. मग जेवण झालं का, नाही थोडं डोकं दुखावल्याने झालं होतं. याची लँग्वेज बापा, तू गावाकडं डोकसं म्हणणार, पण इथं तिला बोलताना डोकं, तुझी भाषा. गावाकडं तू रुमाल म्हणणार, इकडं आलं हँकरची बापा. अरे तुला स्पेलिंग येई ना, तुला ॲटिट्यूड लिहिताना तू ATT टाकायला खालून चाले ITUD. सेंट ॲनिव्हर्सरी ANN आहे, खालून येते बाकीचं. सेंट हॅपी खालून येते, बर्थडे टू यू. सेंट तुला कुठे इंग्रजी बरोबर आहे. आणि मग याच्यात वांदे काय होते, तुला ती आला म्हणती, मग हे म्हणते डोकं बिकं दुखायले म्हणून मी आज मेसवर गेलो नाही. पिलू तू जेवून घे. आज एक शब्द आहे सर्वात महत्त्वाचा, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे, छावा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, बछडा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, कोकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, शेकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, पण जगात पिल्लू फक्त कुत्रा आणि डुकराच्या लेकराला म्हणतात. जर माझ्यावर डाऊट आला, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक करायचं, पेज नंबर 368.
आपण मनान काहीच बोल ना. हा, मग ही त्याच्यात म्हणते की पिल्लू तू जेवण घे. हे म्हणते नाही, डोकं दुखायला, मी काय जेवत नाही. लगेच हिचा हळू आवाज, तू जेवला नाही ना, मग मी पण जेवणार नाही. अबे भिकारचोट, ती तिकडं बम जेवण असते. या जगात फक्त आपण जेवलो नाही हे कळाल्यावर न जेवणारे या जगात फक्त तू ही माय आणि तू बाप आहे. बाकी फक्त नाटक आहे. बाकी तुझ्यासाठी या जगात कोणीच उपाशी राहत नाही. म्हणून लय कोणाला जवळचं समजायचं नाही. आपल्या जीवनाचं सर्वस्व कोणाशी समर्पित करायचं नाही. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे, त्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे. आपण जगाच्या एंटरटेनमेंटसाठी जन्माला आलो नाही. आपलं काहीतरी अस्तित्व या जगामध्ये निर्माण करायचंय आणि मग हे जग सोडवायचे. आपल्या बापाचं अस्तित्व काही नसेल तर आपला बाप कोणाचा बाप होणार आहे ही ताकद आपल्यात आहे. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आणि पोरिओ, शहरात आल्याच्या नंतर शहरीकरण स्वतःमध्ये अवलंबून घ्यायचं नाही. नाहीतर मग तू बसली कुठं कॉफी शापला, इथं काय आहे, काट्याचा चमचा, हलू घास किती पा बारीकसा, एवढूसाच रुमाल आलाय, एवढाच रुमाल, एवढाच. त्याच्यात एक घास खातीन, आल्हादी पुसती. आता तुम्हाला सांगतो, माईच्यानं घरी गावाकडे असल्यावर ही काला करून खाती. इथं आल्यावर आगाव भपाऱ्या दाखवायच्या नाही, स्टँडर्ड मेंटेन नाही. तुम्ही पाहिलं PSI पदी निवड झालेली पोरगी आज आली ती पंजाबी ड्रेसवर, सिंपल लुकिंग मध्ये. ही भारताची संस्कृती आहे, ते आपण लक्षात घ्यायचंय. तुम्हाला तुमच्या गुणाने ओळखल्या जाणार आहे. कारण पोरिओ लक्षात घ्या, आज तुम्ही दिसायला सुंदर आहेत, MA झालं, BA झालं, BCom झालं, BSc झाली, तलाठी भरती तयारी करतात, MPSC करता, कंबाईन करता. हे करत असताना अनावधानानं तुमचं वय 20-25 होतंय का? तेव्हा तुमच्या गावामध्ये एक दलिंदर जात आहे, तिचं नाव आहे भावकी. एक आहे दलिंदर जात आहे भावकी, आणि ती भावकी आपल्या बापाला येऊन टोमणे मारती, पोरीचं वय होत आलंय, लवकर हिचे हात पिवळे करा. आणि जेव्हा आपला डाटा तयार होता ना, तो डाटा तयार होताना आपलं नाव, आपलं गाव, आपल्या मामाचं नाव, कुळ, रास नाव हे तयार होतं. आणि ते एखाद्या पोराकडे जाते, पोरग तिकडे मोठ्या गाडीमध्ये गाडी घेऊन येते, गॉगल दुसऱ्याचा असते, कपडे तिसऱ्याचे असते. आणि ते पोरग जेव्हा आपल्याला पाहायला येते, पाहायला आल्याच्या नंतर पोरग सांगतंय संध्याकाळी आम्ही फोन करून सांगतो. आणि जेव्हा त्या पोरानं आपल्याला नाकारतंय का, त्याचं दुःख तुम्हाला कळत नाही, तुमच्या बापाला भारी कळतंय. जेव्हा तुम्हाला एखादं पोरग नाकारतंय ना, ते नाकारण्याचं कारण जेव्हा बापाला कळतंय का, त्याचं दुःख फार मोठं असतंय. म्हणून आपण गुणानं संपन्न व्हायचं. PSI झाले, लाईन लागती, लाईन 100 एकरवाल्याची, कळलं का? लाईन लागते. तलाठी झाली, तहसीलदार बेजार होते तुला बायको करण्यासाठी, कारण नेक्स्ट प्रमोशन तो काय मंडळ अधिकारी, तहसीलदार. मग मेन गोष्ट काय, आपण कला गुणानं मोठं व्हायचे. आपण काय करायचं, कला गुणानं मोठं व्हायचं. बिनाकामी पैसा, अख्खी देशाची अर्थव्यवस्था ब्युटी पार्लरनं मायनस गेली. तू बी थांब, तू बी दलिंदर तोंड्या, तू या भांगाचा नवीन प्रकाराला अख्खं गायब करायला वरती तण ठेवायला आहे ना. काही काही एवढे दलिंदर पाहिले भवाळील वस्तारा मारवते ना, भवाळी. अहो काही काहीचे केस कुरुळे होईना, सराटा गरम केला आणि केसात फिरून केस कुरुळे केले. अरे बाबा, तुला राज्यघटना कलम 19 नुसार बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय. पण बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले होते, किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. तुम्हाला ते व्हायचं होतं, पण तू ते दिलं सोडून. तू म्हणणे माझ्याकडे लोकांना पाहिलं पाहिजे, मग तू चाळे आगळे वेगळे करायला. तर ते करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा आलो आपण ते तोपिक सरांच्या पुशवर. आपण मुद्दा विसरत नाहीत. आपण कुठेही जाऊ द्या, माईच्यान तुम्ही शिकवताना पाहिलं असेल, अख्ख्या देशात घुमवल, पुन्हा तुळमुळ तिथंच आणत असतो. नदीच्या काठाकाठाने येणार, पुन्हा सांगणार नदी इथून सुरू झाली. हे ना, सहज काही होत नाही. कारण मेन गोष्ट काय माहिती आहे का, जग त्याच लोकांना मानते पा, तुमच्यामध्ये काहीतरी आगळी वेगळी खुबी पाहिजे, पण ती खुबी ही गुणांची असावी. आणि म्हणून मेन गोष्ट आहे की तुम्हाला धक्क्याची गरज आहे. त्या धक्क्यासाठी हे उदाहरण आहे, एक छोटंसं गाव आहे आणि गावामध्ये एक सुंदर पोरगी आहे असं समजा, हो ना. कारण पोरगी सुंदर म्हणल्यावर तिथंच आडायला आमच्या पोराचं. तूने देखा मैंने देखा, खुदा गवाह. मग मेन गोष्ट काय बाबा, एक गाव आहे, त्या गावामध्ये एक सुंदर पोरगी आहे. आणि पोरीच्या बापाला वाटलं आपण पोरीच्या लग्नाचा पण ठेवू, शर्यत. काय ठेवू म्हणले, पोरीच्या लग्नाचा पण ठेवू, शर्यत ठेवू. आणि मग पोरीच्या बापानं शर्यत ठरवायची. मग काय ठरवायची म्हणले, तर त्यानं काय केलं, 20 फुटाचा हौद बांधला. जो कोणी हौद पाहून जाईल म्हणले
त्याला ही पोरगी आणि 10 लाख रुपये. आता पोरगी बाजूला उभी, 10 लाखाचं बंडल आहे. माता तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, बाकीचे सर्व दलिंदर एका लाईनला. आता लाईनला राहिले. 20 फुटाचा आहू दे, त्याच्यात पाणी आहे. एकानं लगेच शर्ट काढलं आणि नेमकं उडी मारू लागलं. पोरीच्या बापान थांबितलं. थांब म्हणला, तुला काय येडा का खुळा दिसायलो म्हणला, झाकण झुल्या. बरं प्रॉब्लेम हा झाला, माईचा हा शब्द माया तोंडून कस काय आला, काय आला मला बी माहित नाही. त्याच्यावर गाणे काढले लोकांना है ना. आता बब्या तरी कॉमन होता आमच्या गावाकडे ग्रामीण भागात. आजी काय करायची, आम्हाला ओवळायची है ना, कुरवळायची आणि गालाला हे करून काय म्हणायची, बब्या नीट राहा, जग तुला आणखी माहित नाही. आम्हाला कळालं जग कसं आहे, चांगलं कळालं. पुन्हा जे लागले नाही त्याला विचारा ना जग काय आहे ना. त्याचे फोन बी उचली नाहीत आता कोणी. मी काय म्हणलं होतं, तुला तिला गोळा शिकू नको, गरज होती. कारण काय झालं, तिला गोळा शिकवायला गेलं, तिचा गोळा फेकला. 4-5 पोरी होत्या, पोरीमध्ये पोरीचा गोळा यानं फेकल्यामुळे आउट ऑफ गेला. पोरी म्हणल्या, माय माय बाब्याचा गोळा किती लांब आहे. आता गोळा आउट ऑफ गेल्यावर हे विसरून गेलं ना की पोराचा गोळा दुसरा आहे म्हणून है ना. त्याच्यात वांदे काय कायचे. 20 किलो वजन आणि पोलीस भरतीत काय काम आहे रे तू. 20 किलो वजन आहे तू, तुला पोलीस भरती द्यायची गरज आहे का. अहो काही काही एवढे दलिंदर आहेत, त्याच्या हातात गोळा उचलून द्यावा लागते, फेक. अहो खाली ठेवलेला गोळा उचलत ना त्याला. बरं गोळा उचलताना त्याच्या पायावर पाय ठेवा लागला, आता फेक. नाहीतर त्या गोळ्यासहित पुढे जाण्याची शक्यता आहे त्या लाईनच्या पुढं. आहेत ना काही काहीचे वांदे. हा चला टॉपिक सर, मेन मुद्दा पुश. आता झालं काय, 20 फूट. थांब काय म्हणाले. हा हौद, हा बर. तू जन्माला होता तेव्हा 5 किलो साखर गावात वाटली होती. अख्ख्या गावाला ती साखर कडू लागली पा. एवढे काय काय दलिंदर आहेत. आता मला एकानं काय विचारलं, सर सापाल किती पाय असतात. युट्यूबला मी क्लास घालून त्याच्यात विचारले सापाल किती पाय असतात. मी मला विचारते माईल जाऊन. अरे कॉमन गोष्ट आहे ना, तुम्हाला कळायला पाहिजे प्रश्न कोणता विचारायचा काय नाही. समजा तुम्ही मला विचारलं की सर अफजल खान कोणत्या गावचा होता, उत्तर आहे त्याला. तुम्ही विचारलं अफजल खान शिवाजी महाराज यांचा प्रसंग कुठे घडला, उत्तर आहे त्याला. तुम्ही म्हणले शिवाजी महाराज अफजल खान यांचा प्रसंग कोणत्या गडावर घडला, याला बी उत्तर आहे. पण तुला वाटलं मग मजाच घ्यायची. तू म्हणला सर तुम्ही जीके शिकवता ना, मग अफजल खानाला 400 बायका होत्या, त्याचे नाव सांगा ना एकदा. आता मी वनात पळून जाऊ का मग क्लास बंद करू. का म्हणे बाबा तू काय विचारशील, तुझ्या डोक्यात काय येईल काही सांगता येते का है ना. तू आम्हाला विचारलं सांग भारतात कुठं पाऊस पडत नाही, मी म्हणलं पत्राखाली. कॉमन गोष्ट आहे ना. तू मला विचारलं भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो, मानसीराम राज्य मेघालय 1132 सेंटीमीटर. तू आम्हाला विचारलं भारतात सर्वात कमी पाऊस कुठे पडतो, जैसलमेर राज्य राजस्थान 32 सेंटीमीटर. तू विचारलं महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त पाऊस कुठे पडतो, आंबोली 724 सेंटीमीटर. तू विचारलं सर्वात महाराष्ट्रात कमी पाऊस कुठे पडतो, वाई 54 सेंटीमीटर. पण तू विचारलं भारतात पाऊस कुठं पडत नाही. तुला टाइम लावून नाही, टाइमच लावायचा नाही. हा थांब हा मेन हौद. त्याच्या डोक्यात पण पाय माहिती त्याला की नेमका हौद का आहे, कारण पोरगी सुंदर आहे ना. मेन प्रॉब्लेम तिथे अडकला ना. आता पोरगी सुंदर आहे, 10 लाख रुपये बाजूला ठेवलेले आहेत, पोरगी हार घेऊन उभी आहे. मग एकानं शर्ट काढलं उडी मारणार. तेवढ्यात पोरीच्या बापानं सांगितलं थांब बब्या, थांब तू त्या माईच्या पोटात काऊन नाही, मला काय माहित. अरे चालू काय, मला बोलायचंय काय. मी त्या उदाहरणातून काय सांगायलो बा, त्या उदाहरणामध्ये भारती सरांचं योगदान दिसणार आहे तुम्हाला. त्या उदाहरणामध्ये कर्मवीर टीमचं योगदान दिसणार आहे. त्या उदाहरणामध्ये अविनाश भैयाचं योगदान दिसणार आहे. त्या उदाहरणामध्ये स्वप्नील भैयाचं योगदान दिसणार आहे. आणि त्या उदाहरणात थोडंफार मोह योगदान दिसणार आहे. मोह नाव काय सोडू है ना. आता मेन गोष्ट काय झाली माहिती आहे का, की बाबा त्या हौदामध्ये त्यानं शर्ट काढलं, नेमकं उडी मारणार. तेवढ्यात पोरीच्या बापानं सांगितलं ए तुला काळजाचा तुकडा द्यायलोय, सोबत 10 लाख रुपये द्यायलोय म्हणले.
त्या हौदामध्ये साप है, सुसर है, मगर है, इंचू है, खेकडा है. त्यानं शर्ट घातलं म्हणला जान है तो जहां है. जीवन एकदाच आहे म्हणला. जर हौदात गेलो साप बीप चावला मेलो तर काय त्या पोरीलन पैशाल काय साठायचं काय म्हणला. मग त्यानं शर्ट घातलं. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, हौदात कोणीच उडी मारणं. अर्धा तास होऊन गेला, पाऊण तास होऊन गेला. पोरीचा बाप माईकमध्ये जोरजोरात आरडू लागला, कोणी शूरवीर आहे का, कोणी आहे का असा है ना की जो बाबा हे हौद पार करेल. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 5-6 मिनिटामध्ये कोणतरी हौदात उडी मारली. पोरीचा बाप कोमात गेला. कारण पोरीच्या बापान कार्यक्रम ठेवला होता लोकांची जिरवायसाठी. मग झालं काय बाबा, ज्यानं हौदात उडी मारली ते पोहत पोहत अर्ध्या मधात आलं. आणि अर्ध्या मधात आल्यावर त्याच्या डोक्यात विचार आला ना आला की त्या लगेच कळलं हौदात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. जेवढी ताकद त्याच्या बॉडीमध्ये होती तेवढी ताकद त्याने एकवटली. पाणी मारलं, पाणी पोटाखाली घेतलं आणि हौद पोहून ते पार झालं. पलीकडल्या कोणत्यावर उभं राहिलं. पलीकडल्या कोणत्यावर उभं राहिलं. पोरीचा बाप अलीकून माईकमध्ये बोलू लागला. पोरीच्या बापानं त्याच्याकडे पाहिलं, त्याचे डोळे लालबुंद होते. कारण आपण इतिहासात ऐकलंय, येडे लोक इतिहास घडवतात. म्हणा हे म्हणणारे मारायचं पहिले. हे ज्या मनी आणल्यात ना ह्या फक्त माझ्यासमोर म्हणा एखाद्याशी माईच्या ना 10x10 रूम आणि मीन तेच. अहो या कुठून काय मनी शोधल्यात, काय आथरून पाहून पाय पसरावे. अरे बाबा तू मोठा झाला, तू हे पाय बाजूच्या खाली चले, आथरून बदल ना. संकुचित का ते काय वाळूचे कणही रगडतात ते लय गळे. मी तुला टोपलं भर वाळू देतो, घास एकदा. अर्थ समजून घ्या ना. लक्षणा, अभिधा, व्यंजना. मराठी. दारावरून हाती गेला, यानं घातला दारातून. बाबा ताटावर बसले, यानं ताट खाली ठेवलं, बसला बा. समजणं काळाची गरज आहे. तर मेन गोष्ट काय झाली माहिती आहे का, ते पलीकडल्या कोणत्यावर उभं होतं. ते रागानं लालबून त्याचे डोळे. आंध्राबंदीचा पिक्चर वाफ आंध्राबंदीमध्ये पिक्चरमध्ये असं झुपकून त्याचे डोळे. पुन्हा येणारी ट्रेन, पुन्हा त्याचे डोळे, पुन्हा येणारी ट्रेन, पुन्हा त्याचे डोळे, पुन्हा येणारी ट्रेन. ते मांडीवर थाप मारते, ट्रेन गायब. काय दाखवतील, SS भवानी पिक्चरचं नाव. तिकडं काही होते भाऊ है ना. ते काय करते, गाडीवर झापर मारते, 50 लोक हवेत उडतात. हे घरी जेवण घेऊन येते तेव्हा ते लोक खाली पडतात. न्यूटनचा गतिविषयक नियमाला काळीमा फासला. पण मेन गोष्ट काय ठरली बाबा की त्यानं काय केलं, तिथं असं काठावर उभं आहे. पोरीचा बाप म्हणू लागला, मी धन्य झालो, मला शूरवीर जवाई भेटला, ज्याला मरणाची भीती नाही. म्हणले जवाई बापू तुम्हाला मानलं. तरी ते रागान पाहू लागलं. पोरीचा बाप कोमात गेला. बहुतेक आडमुठ लोक असे काही कुटाने करतात, बहुतेक हे याचे चाराने हरवलेले आहेत. पण तरी पोरीचा बाप म्हणला माईकमध्ये, आज मी धन्य झालोय, माझ्या पोरीला असा धाडसी जवाई भेटलाय. जवाई बापू तुम्हाला विनंती करतो की तुम्ही विचारमंचाकडे यायचे. आता विचारमंचाकडे यायचं म्हणल्यावर त्याचे डोळे लालबुंद. ते असं पाय फाकत फाकत मधातून येऊ लागलं. भिजलं होतं ना. आता ते असं मधातून येऊ लागलं आणि मधातून आल्याच्या नंतर असं पलीकडल्या पायरीनं आलं, बाजूला उभं राहिलं. पोरीचा बाप माईकमध्ये बोलू लागला, आज मी धन्य झालो, पोरीला एवढा धाडसी जवाई भेटला. जवाई बापू तुमचे म्हणावे तेवढे उपकार कमी आहेत. म्हणले की या गावात तुमच्यासारखा कोणी शूरवीर नाही आणि म्हणून माझी विनंती आहे, सांगा. म्हणले पहिले तुम्हाला 10 लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ. त्यानं पोरीच्या बापाच्या हातातला माईक हिसकून घेतला. ते 10 लाख आणि ते पोरीचा हात चुलीत घाल. म्हणले मला येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग. सर थांब काय वन्स मोर तिथे येऊन मारील पाहता. अभ्यास पहा, लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य तोपिक सर तुम्हाला जे धक्का म्हणून लागले का, अरे येणाऱ्या काळात ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये कदाचित तुमचा 1-2 मार्काने रिझल्ट गेला असेल. ज्याचा कॉन्स्टेबल म्हणून रिझल्ट गेलाय त्यांना समजून जायचं की आपली अवकात PSI होण्याची बी असू शकते. आपली अवकात PSI होण्याची बी असू शकते. सरळ सेवेमध्ये एखादा रिझल्ट गेला, मे बी आपल्याकडून MPSC देखील क्रॅक होऊ शकते. आणि काहीच नाही झालं, मी काय MPSC दिलेली नाही, PSI दिलेली नाही, 12वी D.Ed झालेले, सहज अभ्यास केला, शिकवायला लागलो, PSIचा सत्कार मी केला. असं काही तुमच्या नशिबात येऊ शकते. अहो दिवसा कोणी कोणा बदलतील ना, काहीतरी होईल ना. मात्र आपले प्रयत्न या जगात कोणाचे वाया जात नाहीत. अरे मग येणाऱ्या काळात जी बी स्पर्धा असेल, जे बी काही असेल, ती पार करण्याची ताकद तुमच्यात आहे, कुवत तुमच्यामध्ये. त्या हौदातून जे पोरग ज्याला धक्का दिला, पावताना तेच पावलं ना, पाणी त्यानंच पार केलं ना, पाणी पोटा खालून त्यानंच घेतलं ना, आणि हौद पाहून पार पलीकडल्या कोणत्याला बी तेच गेलं ना. मग जगातल्या कुठल्याही स्पर्धा येऊ द्या, जगातला कुठलाही संघर्ष येऊ द्या, ती संघर्ष पार करण्याची ताकद तुमच्यात आहे. तुम्हाला गरज होती ती धक्क्याची, ते धक्का देण्याचं काम रमेश भारती सर करायले.
ते काम भारती सर करायलेत. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की बाबा येणाऱ्या काळात आपल्याला ते करायचंय. मात्र एक गोष्ट पुन्हा एक आहे, इथं लागलेले PSI असतील, MPSC क्लर्क असतील, इतर सेवेमध्ये लागलेले जे काही नवीन तरुण उमेदीमध्ये असलेल्या पोरं आहेत, तुम्हाला एक विनंती आहे. मात्र अलीकडं जुन्या काळातला कालखंड पाहिला आपण तर कधी कधी कॉर्नरवर चौफुलीवर एखादा कर्मचारी ड्युटी करतो आणि ड्युटी करत असताना तुम्ही पाहिलं असेल की बाबा तो पोशाखामध्ये असतो आणि तिकडून एखादी गाडी येते. ती गाडी येत असताना त्या गाडीच्या माणसाचं ऑब्झर्वेशन केलं जातं आणि त्या ऑब्झर्वेशनमध्ये पाहिलं जातं की त्याचं शर्ट मळलेलं आहे, त्यानं घातलेला काय आहे तर महत्त्वाची गोष्ट नेहरू पायजमा आहे, ती पॅन्ट मळलेली आहे, चप्पल फाटलेली आहे, रुमाल फाटलेला त्याच्या कपाळावर गुंडाळलेला आहे, डोक्यावर गुंडाळलेला आहे. त्यालाच तो कर्मचारी बाजूला घेतो आणि तोच त्या कर्मचारी त्या माणसाकडून पैसे घेत असेल. म्हणजे ज्याला 70,000 रुपये पगार आहे, माझा बाप 7,000 रुपयानं कापूस शिकून माझ्या बापाकडून जर 7/12 लिहिण्याचा भिकारचोट एखादा तलाठी 100 रुपये मागत असेल तर तशाला या देशात वावगं काही ठरलं नाही. ते आपल्याला करायचंय. म्हणजे प्रशासनात गेल्यावर ती गरिबी मात्र आपण लक्षात घ्यायची आहे, त्या गरिबाच्या वेदना आपण लक्षात घ्यायच्या आहेत. कारण या जगामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, बोलण्याचं आणि तुमच्या वेदना सांगण्याचं फक्त सामर्थ्य ईश्वरानं माणसाला दिलंय, फक्त माणसाला दिलंय. नाहीतर रस्त्यानं चालताना कदाचित तुम्ही एखादी गाडी पहा, त्या गाडीवर असा बांबू बांधलेला असतो, त्या बांबूला कोंबड्या लटकलेल्या असतात आणि पुढचा भरधाव वेगाने गाडी धावतो. ती गाडी धावत असताना भरधाव वेगाने हवा येते, त्यांच्या पंखाला स्पर्श करते, पंख तुटून बाजूला पडतात, अंग लाही होतं, रक्तबंबाळ होतं. पण प्रॉब्लेम आहे साला बोलता येत नाही. ती गाडी भरधाव वेगाने जाते, कुठंतरी मातीचा ढेकूळ असतो, त्याच कोंबड्याची चोच दचकन त्या ढेकळाला लागते, चोचीतून रक्त येतं. प्रॉब्लेम हे बोलता येत नाही. माहीत आहे काही कालावधीनंतर आपल्याला कापल्या जाणार आहे, काही कालावधीनंतर आपल्याला मारल्या जाणार आहे, पण प्रॉब्लेम हे आपल्याला बोलता येत नाही. म्हणून जे कोणी बोलत नाही, ज्याला बोलता येत नाही, त्याच्यावर तुमचा अन्याय होणार नाही हे एक शब्द या ठिकाणी द्यायलो. कारण ती काळाची गरज आहे, ती आपल्याला काळाची गरज आहे. कारण आपण काही करा. आणि मी कुठतरी अविनाश दादाचं ऐकलं होतं, ज्यांचा रिझल्ट आलाय त्यांना लख लाभ, तुम्हाला शुभेच्छा, ज्यांचा नाही आला त्यांना डबल शुभेच्छा. इथून आपण सुरुवात करायची आहे, इथून आपण सुरुवात करायची आहे. कारण कई हार बाकी है, कई जीत बाकी है, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत, ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. ते आपण लक्षात घ्यायचं. मात्र ते करत असताना एक कळकळीची विनंती आहे पोरो, आपल्याला आपला मान आणि सन्मान कळाला पाहिजे. आपल्यात आपण करतो त्या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे. तुम्ही एक गोष्ट इथं क्लिअर करा, हा विचार मंच आहे, 5 फुटाचं अंतर आहे. हा विचार मंच इथं 5 फुटाचं अंतर आहे. विचार मंचावर बसलेले लोक, कोणी भाषण शैलीमुळं, कोणी क्लासमुळं, ज्यानं त्या संघटनेमध्ये केलेल्या योगदानामुळं पुढं लोक आले, त्यांचा सत्कार झाला. या ठिकाणी तुम्ही बसलात, कुठंतरी तुमची बहीण बसली, समजून घ्या. बहीण मला ते कोमात जाते, तूही असल, आम्हाला काय घेणं नाही है ना. तर इथं कोणाची बहीण बसली, कोणाचा बाप बसलेला आहे, कोणाची आई बसलेली आहे. हे कारण काय ते लक्षात घ्यायचं. हे कारण काय ते लक्षात घ्यायचं की दरी आपल्याला कमी करायची आहे. पहा, इथून इथं येण्यासाठी काही लोकांना अख्खं आयुष्य लागते. इथून इथं येण्यासाठी काही लोकांना अख्खं आयुष्य लागते. काही लोकांच्या आयुष्यात ती संधी येत देखील नाही, ती संधी येत देखील नाही. म्हणून एक कळकळीची विनंती आहे, केवळ बाजूचं तयारी करायला म्हणून स्पर्धा परीक्षेत स्वतःच्या आयुष्याची माती करून घेऊ नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, उठसूट. आता लय रिझल्ट लागला PSIचा, उठसूट पोरगं काय म्हणणार, मला बी PSI व्हायचे. पोराच्या डोक्यात अलग फॅड आहे. कारण आपली मेंटॅलिटी काय, लोकांकडे पाहून आपला प्लॅन बदलतो, लोकांच्या याच्यात काय आहे म्हणून आपला प्लॅन बदलतो. म्हणून मग उदाहरण होतं की लोकांची तुमची तुलना करणं सोडून द्या. तुम्ही चांगलं काम करायला, गावाकडे लोक डायलॉग हाणायले ना, हाणू द्या. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है, इसका मतलब तुम जिंदा है, इसका मतलब तुम जिंदा है. आणि म्हणून आपल्याला ते कळालं पाहिजे. आणि टाळ्या वाजवताना मरेलवाणी वाजायच्या ना, आपल्या भावकीत कोणी मेलं नाही, काही नाही. हा, असं गुत्ता घेतल्यावानी काम करायचं नाही. जुनं सोयाबीन काढायला गुत्ती घेतली आहे ना, पुढचं त्यानं वाजिले का मी वाजिणार, त्यांना वाजिले मी नाही वाजिणार. अरे थोडा आळस झटका बे, आळस आळस आळसाचं उदाहरण सांगतो एकदा. मी किती वेळ बोलू सांगा, म्हणजे त्याच्यानंतर मला थांबता येत कळतं. हा, हा, तू आम्हाला गुत्तच घेतलाय आज.
आहे ना. मग कार्यक्रम चालू आहे, अर्ध्या रात्री मला सोडून जायचं नाही. एखादा नवीन आलेलं सभ्य असलेला माणूस माझ्या कार्यक्रमात बसला म्हणणार, याला कसं मास्तर म्हणावं बापा. आहे का नाही. नवीन आलेलं सभ्य असलेलं, मास्तराची व्याख्या बदलली, मसड हेकणी असो, मोडकी असो, तिची शेपूट तुटलेली असो, दूध द्याली ना दुधाशी मतलब. आपण तसे मास्तर आहेत. पोरं आळस का झटकायचा, 3 आळशी मित्र असतात. हे मुद्दाम सांगायला तुमच्यासाठी. ते तुम्हाला सुधारायचे जरासं. 3 आळशी मित्र असतात आणि तिघं काय होतात, डबा पार्टी. एकाच्या घरी कोणी नाही म्हणून जेवायला जातात. काहून म्हणलं मी, टाळ्या तुम्ही असे उशिरा वाजू लागले म्हणून. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे, प्रत्येक गोष्टीला. उशिरा वाजू नको. उशिरा वाजू नको म्हणजे मही माझ्या गेले ना ते. नाही तर त्यानं ठरवलं असेल मी वाजल्यावर कोणीतरी इकडून वाजवेल. पहा, लक्षात घ्या, 3 मित्र असतात, 3 आळशी असतात. माणसानं थोडा आळस झटकायचा. आता मी जे आळशी उदाहरण सांगालो, एवढे आळशी तरी जगात कोणी नसावं. 3 आळशी आहेत. मग 3 एकाच्या घरी जेवायला गेले. एकानं भाजीला फोडणी दिली, भाजी पुढं आणली आणि 3 जेवायला बसले. जेवायला बसल्यावर 3 भाजीत काय केलं, एक घास बुडवला आणि एक घास खाल्ल्यावर कळालं भाजीत मीठ नाही. आता 3 कसे आहेत, आवाज सर्वांचा आला पाहिजे. 3 कसे आहेत, हे किती आहेत रे, हे किती आहेत, हे किती आहेत, हे किती आहे. याला ठेंगा म्हणतात, ठेंगा. हा थांब थांब, 9चा आहे तू. ते सिट्या वाजू नको, थांब थांब. हा नाही नाही, तू हा दोष नाहीच. तू हा दोष नाही. आणि सार्वजनिक मालमत्तेबद्दल मी कधीच बोलत नसतो. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. तुम्हाला मी लय वेळा म्हणलं तुम्ही कोणाचाही नाद करा, आपला नाद नाही करायचा. ते फक्त तू माझ्या सोबत बस, मायचा तू 5 घंटे शांत बसला पाहिजे. एकदा बी बोलणार नाही. तू आता तिथं बोलायला म्हणून चलायले, तू असं सहज समोरासमोर बस. तुला जेवढ्या शिवाय येत नाही त्याच्यापेक्षा 4 पट जास्त येतात. माईच्यानं सांगतो, जिंदगीच गेली दलिंदर मित्र आहे सोबत. आणि मी पोराला सांगितलंय, त्या आयुष्यात पोरगी असो का नसो, एक दलिंदर मित्र पाहिजे. कारण तुझ्या मनात विचार बी आला आत्महत्या करण्याचा, असा आला बी, आणि तू त्या दलिंदर मित्राला लाव. तू असं पॉयझन समोर घेऊन ठेव. पॉयझन नसेल कळत तर रोगर, एनरेल. हा ते पाय तुया पहिले एखादा घोट मारल, त्याला माहीत नसो फक्त काय म्हणून. त्याला वाटेल हे बसलेच, आल्यावर भस्कन पिऊन जाईल. ते मित्र हे. कारण मित्र माणसाच्या आयुष्यात पाहिजेच. कारण अनावधानानं आपल्या जीवनात संकट आले. आणि तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे पोरो, आपला मित्र आहे, अनावधानानं कुठं रिझल्ट गेला असेल, या भरतील तो नाही लागला असेल, तर त्याला एकांतात सोडायचं नाही. एकांतात सोडायचं नाही. कारण आज काय झालं माहिती आहे का, जीवन क्षणभंगूर झालं. आणि आपण मूळ पुन्हा त्या 3 मित्रावर यायचं राहिले. आळशी ही सरसाल मेन, ते मेन पॉईंट आहे तुमचा. तर मेन काय माहिती आहे का सांगालो मी तुम्हाला, की आज जीवन क्षणभंगूर झालं. तुम्ही पाहिलं असेल तुमच्या मोबाईलमध्ये कोणीतरी वारलाय, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, आत्महत्याचं प्रमाण वाढलं. माणूस हा क्षणभंगूर झाला, आज दिसला उद्या दिसणं काही विषय नाही. आणि तुम्हाला बी माहिती आहे आपल्या आयुष्याचा उद्याचा पॉईंट आपल्याला माहीत नाही असणार का नाही. म्हणून कुठल्याच गोष्टीवर गुरूर करायचा नाही. आपल्याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. धुरा शेतीची बॉर्डर तू स्टँडर्ड असेल तर हा बांध बंधारा. बरं. नाही मी पाकिस्तानला राहतो ना. अरे आता हे धुरा शब्द तुम्हाला माहित नाही खरंच. या सर्वांचा सत्कार मी जाताना करणार आहे. पोरं लक्षात घ्या, का सांगायलो मी, की बाबा आज जीवन क्षणभंगूर झालं. आपल्या व्हॉट्सअपला तुम्ही पाहिलं असेल, एक जण कोणीतरी वारलाय, भावपूर्ण श्रद्धांजली आहे, रडक्याचा सिम्बॉल आहे, रडायले म्हणून. त्याच्या पलीकडं कोणाच तरी बड्डेच आहे, त्याच्या पलीकडं या भिकार चोटानं शर्ट नवीन घातलंय त्याचा फोटो आहे. म्हणजे आपण जीवन क्षणभंगूर बनवलं ना. आपल्या जीवनात एक मित्र पाहिजे. काही हो, त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं. जगात प्रत्येक गोष्टी पैशानं सॉल्व्ह होत नाहीत. अरे आपण नुसतं त्याच्या पाठीवर हात बी ठेवला आणि म्हटलं
तुझ्याकडे काही प्रॉब्लेम आहे का, ताण घेऊ नको, मी सोबत आहे. जगात एकच गोष्ट आहे न मरण्याचं कारण. मरणारी लोक नेमडी किंवा भेकाण नसतात. मरणारी लोक एकाच कारणामुळे आत्महत्या करतात. तेव्हा ज्यांना त्या वाटलं यार या जगात आपलं कोणी नाही, त्या दिवशी तो मरतो. आपलं काम काय आहे, त्या जगात आपला एक मित्र पाहिजे. आणि मित्रांनाही विनंती आहे, कोणी मेल्यावर रडण्यापेक्षा, स्टेटस ठेवण्यापेक्षा, कारण तुम्ही तो गेल्यावर त्याला माहित नाही तुम्ही रडलेत, तुम्ही कोणतं दुःख सहन केले, तुम्ही त्याच्या किती आठवणी काढल्यात. कारण एक छान वाक्य आहे, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, इस जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम करे हो दोस्तों, मरने वालों को कहाँ पता रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. म्हणून आपलं काम आहे की जिवंतपणे त्याच्या मदतीला धावणं गरजेचं आहे. आणि ते धावत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, आपल्याला परिवर्तन करायचं ना, कुठल्या भाषणाची गरज नाही. हे रोकटोक सांगायलो. आजकाल हुतू आला पा प्रेरणादायी वक्ते, त्या प्रेरणामुळं याच्या जवळची प्रेरणा निघून गेली. कळलं का? हे कॉमन गोष्ट लक्षात ठेवा. काही दलिंदर मी असं पाहिले, मोटिवेशनल भाषण ऐकायला आणि ऐकता ऐकता झोपी गेलं. आता मला सांग, मोटिवेशन भाषण ऐकता ऐकता तू झोपी गेला असेल तर तू यात बदल कोण घडविणार आहे? अरे सकाळी उठला, तुला 100 मीटर पळायचंय, 100 मीटर पळताना तुला गाणे ऐकण्याचं नाद आहे, तू गाणं कोणतं पाहिजे? तू गाणं ऐकला, तेरा गम अगर ना हो, ते पाय स्लो होतील का नाही? तेच गाणं तू हा रंग दे बसंती चोला ऐकल्यावर बदल पडेल का नाही? आपल्याला ते कारण बदलायचे नाही तर तू गाणं ऐकायला पहिले तो कभी कभी गम था. परिवर्तन, आपल्याला ते परिवर्तन काळाची गरज आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला परिवर्तन करायचं आहे, बदल करायचा आहे, लय मोठी गोष्ट नाही. आजकाल आमचं पोरग आहे आणि पोरगी आहे, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जरासं मीडिया माध्यमातून थोडं बाजूला या. मीडिया माध्यमातून थोडं बाजूला या. तुम्ही पाहिलं असेल टिकटॉकच्या 10-15 जे काही तुम्ही त्याला टिकटॉक रील स्टार म्हणत होते का, त्या फटुऱ्याने आत्महत्या केल्या. आत्महत्या करणारे फटुरेच ना, ते का देशासाठी काम केलं का काय केलं है ना, त्याने आत्महत्या केल्या. कारण काय आहे, मला मानणारा वर्ग आहे, माझा फॉलोअर आहे, तो कमी झाला आणि कोणतरी नवीन चेहरा उदयास आला तर तू मेलेला बरा. मी हे काळावर कोणाचंही अधिराज्य नाही. आज आपण युट्यूबला व्हायरल झालो, उद्या आपली कोणीतरी जागा घेणार आहे, ते मी समजून घ्यायला पाहिजे. माझं जीवन पहिले जसं होतं त्याच्यात मी बदल करून घ्यायचा नाही. ही जी हवा आहे प्रसिद्धीची, ती डोक्यात घालून घेतली की महा कार्यक्रम बिघडला. माझी बायको बी मला जेवायला देणार नाही. बायको लोटला, याचा फोन लय एंगेज आहे, कार्यक्रम बिघडला. कळलं का? तुम्हाला ती प्रसिद्धीची हवा डोक्यात घुसवायची गरज नाही. वेळ आहे, मात्र त्या वेळेची कदर करणं काळाची गरज आहे. कारण सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है.